नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता शशिकांतने जो काही किचनमध्ये राहाडा करून ठेवलेला आहे, तर आता सगळं काही ते मॅनेजर आहे तर ते आपल्या शेफकडून सर्व साफसफाई करून घेतात आणि तेव्हा ते अक्षय येतो. अक्षयला सुद्धा आता हे सर्व बघून खूप टेन्शन येते. तो डोक्याला हात लावतो आणि आता तो त्या मॅनेजरची माफी मागतो की खरंच आय एम सो सॉरी, मला माफ करा, माझ्यामुळेच हे सर्व झाले. तेव्हा आता लगेच ते मॅनेजर जे आहे तर ते चव्हाण म्हणतात की हे बघा, तुमचे जे काही वडील होते ते इथेच दारू पिऊन पडले होते. आम्ही त्यांना घरी सोडवण्याची व्यवस्थासुद्धा केली आणि त्यांना घरी सोडले. तेव्हा आता अक्षय हात जोडतो आणि माफी मागतो. मी त्यांच्या वतीने माफी मागतो आणि खरंच मला कळतं की हे सर्व नुकसान झालेले आहे, परंतु हे बघा, आतमध्ये सुद्धा मी फ्रीजमध्ये सगळं काही व्यवस्थित चेक केले. आतमध्ये कोणीही काही केलेले नाही, सगळं व्यवस्थित आहे. कारण मी तेथे लॉक करून ठेवले होते आणि सगळं काही व्यवस्थित आहे. त्यामुळे हे बघा, हे जे काही बाहेर नुकसान झालेले आहे, इडलीचं पीठ तेवढं सांडलेलं आहे हे मला मान्य आहे. फ्रीजमधील आहे तसेच आहे. त्यामुळे हे बघा, मी सगळं काही व्यवस्थित करतो. तुम्ही प्लीज अजिबात काळजी करू नका, मी काहीतरी करतो. हे बघा, पुढच्या 1 तासात मी सगळं काही तुम्हाला रेडी करून देतो, हा माझा शब्द आहे. माझ्यावर थोडासा विश्वास ठेवा. हे बघा, मी काय करतो, इन्स्टंट काहीतरी करतो. रवा इडली किंवा रवा ढोकळा काहीतरी बनवतो आणि हे सर्व रेडी ठेवतो. हे बघा, थोडंसं पीठ आहे ना, ते फ्रीजमध्ये इडलीचं आहे. त्यामुळे हे जे काही आहे तर ते ॲडजस्ट होईल आणि उरलेले याचं मी सगळं काही ढोकळा करतो. आणि हे बघा, जे काही बॉक्सेस आहे तर ते सुद्धा रेडी असतील. आणि हे बघा, त्यात म्हणजे तुमच्या लिस्टनुसार चिठ्ठी सुद्धा आहे. जे काही आहे ते सर्व साहित्य आहे. काही बॉक्समध्ये लस्सी सुद्धा आहे, ढोकळा वगैरे सगळं काही साहित्य आहे आणि मी सगळं काही अगदी व्यवस्थित करतो. तुम्ही फक्त तुमच्या गाडीवाल्याला सांगून ठेवा, मी पुढच्या पाऊण तासात लगेच तुम्हाला हे बॉक्स रेडी ठेवतो. अक्षय अगदी घाईने हे सर्व बोलत असतो. तेव्हा आता मॅनेजर विचारतात की अहो, पण तुम्ही हे सर्व कसं करणार आहोत. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका आणि मी लवकरात लवकर सगळं काही रेडी करतो. आता फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी सगळं काही रेडी करतो लगेच. त्यावर आता मॅनेजर थोडेसे चिडलेलेच असतात. तर ते आता अक्षयला रागातच म्हणतात की हे बघा, आज जे काही घडले ते उद्या घडणार नाही. हे कशावरून? उद्या सुद्धा तुमच्या वडिलांनी जर येथे येऊन असा राहाडा केला दारू पिऊन, तर मग काय करणार आहोत. अक्षय म्हणतो की नाही हो, तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, एक संधी मला आणखीन द्या. तेव्हा आता मॅनेजर ऐकायला तयार नसतात. मॅनेजर म्हणतात की हे बघा, जर त्यांनी तुमच्या वडिलांनी मुलांच्या खाण्यात जर काही घातले तर मग काय करणार आहोत. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघा, माझ्यावर विश्वास ठेवा, मी अगदी ते बॉक्स पाठवताना अगदी व्यवस्थित सर्व काही चेक करून घेईल. सगळं अगदी मी माझ्या परीने करेल आणि अगदी बारीक लक्ष ठेवून हे सर्व करेल. प्लीज एकदा ऐका, प्रत्येक पदार्थ मी टेस्ट करेल आणि चव घेतल्याशिवाय कोणताही पदार्थ मी पुढे नाही पाठवणार. मग तर झालं, प्लीज मी हात जोडतो, माझ्यावर विश्वास ठेवा. म्हणून अक्षय आता खूप अशा विनवण्या करत असतात. कारण शशिकांतचे जे काही हे कृत्य आहे त्याचं अक्षयला इतकं ऐकून घ्यावे लागते, इतकी मेहनत त्याला करावी लागते. कारण शशिकांतने खूप काही असा राहाडा घालून ठेवलेला असतो. अक्षय आता खूप असं विनवण्या करतो की हे बघा, अहो मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सगळं काही व्यवस्थित करील, फक्त एकदा मला संधी द्या, असे आता तो वारंवार म्हणत असतो. तेव्हा आता मॅनेजर अक्षयकडे बघतात. त्यावर आता अक्षय पुन्हा म्हणतो की हे बघा, मी सगळं रेडी करतो. बॅकअपसाठी मी काही अगदी बिस्किटसुद्धा आणून ठेवलेले आहे, हे बिस्किटसुद्धा आपण देऊयात, परंतु एकदा प्लीज मला सांभाळून घ्या. मी हात जोडतो तुमच्यावर समोर, परंतु हे बघा, प्लीज एकदा संधी द्या. त्यावर आता ते मॅनेजर म्हणतात की हे बघा, खरंच मला सुद्धा कधी कधी तुमची खूप दया येते. तुम्ही इतक्या मुलांना सांभाळतात, घरी सुद्धा इतके प्रॉब्लेम आहेत, म्हणून यावेळेस मी तुम्हाला सोडून देतो. आणि जर यापुढे जर काही प्रॉब्लेम झाला तर मी तुम्हाला सांगतो की हे बघा, माझ्या नोकरीवर आता ते सर्व काही येईल, मला सुद्धा हे नोकरीवरून जावं लागेल. तर अक्षय म्हणतो की नाही हो, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, माझा शब्द आहे तुम्हाला की असे काही होणार नाही. 1 तासाच्या आत हे सर्व मी रेडी करतो, फक्त 1 तास द्या. तेव्हा आता मॅनेजर म्हणतात की ठीक आहे, मी तोपर्यंत ग्राउंडवर जातो आणि सर्व तयारी करतो. अक्षय पूर्णपणे आता हतबल झालेला असतो. काय हाल आता अक्षयचे होत असतात, त्याला किती टेन्शन आलेले असते हे त्याच्या आता खरंच म्हणजे चेहऱ्यावरून दिसून येते. आणि अक्षय आता हे सर्व टेन्शन बाजूला ठेवून आता परत तो तयारीला लागतो. सर्व काही आवरायला घेतो, तो ड्रेस घालतो. हे इडलीचं भिजवलेलं पीठ आहे तर ते पीठ सुद्धा आता खाली सांडलेले असते. अक्षय आता त्याच्याकडे बघत त्याला खरंच खूप टेन्शन
टेन्शन येते की आता हे सर्व इतकं मॅनेज तर करावंच लागेल. त्यानंतर आता इकडे ग्राउंडवर सगळे मुलं एकत्र जमलेले असतात, कारण त्यांना आता ती रेस खेळायची असते. आता लगेच जे काही मॅडम अनाऊन्स करणारे आहेत तर त्या सर्व विद्यार्थ्यांना लक्ष द्यायला सांगतात. आता पहिली फेरी चौथीची झालेली असते आणि आता दुसरीच्या विद्यार्थ्यांची आता अंतिम फेरी सुरू होते. तेवढ्यात तेथे आता रमा सुद्धा येते. आरोही आता तयार असते, परंतु अजूनपर्यंत अक्षय आलेला नसतो. आणि या फेरीतील जे काही मुलं आहेत तर त्यांनी आपल्या पालकांसोबत धावायचं आहे असे आता मॅडम सांगतात. मुलं आता बारकाईने ऐकत असतात आणि जी मुलं आपल्या पालकांसोबत अगदी धावणार नाही तर त्या मुलांना म्हणजे या स्पर्धेमध्ये भाग नाही घेता येणार. तेव्हा आता आरोही तर आपल्या बाबाची म्हणजे अक्षयची वाटच बघत असते. तर आता रमा ही इकडे जे पाटील मॅनेजर आहे सगळं काही अगदी देखरेखीखाली त्यांच्या सुरू असते. ते सर्व बघत असतात आणि रमाला त्याबद्दलची माहिती देत असतात. तेव्हा ते दोघे एकमेकांशी बोलत असतात. ते सगळं काही गेमबद्दल आता रमाला समजावत असतात. आणि तेवढ्यात आता आरोही बिचारी आपल्या अक्षयची वाट पाहत असते. अक्षय अजूनपर्यंत आलेला नसतो, कारण त्याला किचनमध्ये आता तो पसारा सगळं काही अगदी मॅनेज करायचे असते, ते पण 1 तासाच्या आत. आणि इकडे तर आता आरोही म्हणते की बाबा अरे तू कुठे आहेस रे. सगळ्या मुलांचे जे काही पालक आहे तर ते त्यांच्या सोबत असतात, परंतु आपली आरोही बिचारी ती एकटीच असते. गोलू सुद्धा त्याच्या आई वडिलांसोबत असतो. तेव्हा आता आरोही खूप टेन्शनमध्ये येते आणि मी पळू की नको, हा बाबा कुठे राहिला म्हणून अक्षयची देवासारखी वाट बघत असते. आपल्या मनात म्हणत असते की बाबा अरे तू कुठे राहिलास, अरे ये ना लवकर, नाहीतर मला स्पर्धेतून बाहेर काढतील रे. तेव्हा आरोही बिचारी आता एकटीच उभी असते, ती पण नाराज. हे बघून आता रमाचं लक्ष आरोहीवर जाते आणि आता रमा विचार करते की आरोही एकटीच, आणि ही तर तीच मुलगी आहे की ज्या दिवशी तिने मला परीच्या ड्रेसमध्ये बघितले होते आणि आई म्हणून ती मला बिलगली होती. त्यानंतर आता जे पाटील मॅनेजर आहे तर ते आरोही जवळ येतात. आरोहीला म्हणतात की काय ग तू अजून इथेस का, आणि तुझे बाबा अजून आले नाही का. आरोही सांगते की हे बघा माझ्या बाबांनी मला प्रॉमिस केले होते. मॅनेजर विचारतात की कधी येणार आहेत ते. रेस अगदी सुरू सुद्धा झालेली आहे, होईलच आता, आणि अजूनपर्यंत तुझे बाबा इथे नाही. त्यानंतर अक्षय तर अजूनपर्यंत किचनमध्ये सर्व तयारी करत असतो, कारण याच आता सर्व मुलांसाठी आणि पाहुण्यांसाठी त्याला जेवण बनवायचे असते. एकतर त्याने सर्व रेडी करून ठेवलेले असते, परंतु शशिकांतने तेथे सगळा गोळ घालून ठेवल्यामुळे अक्षयला आणखीन काम वाढते, म्हणून तो तेथेच बिजी असतो. त्यानंतर आरोही इकडे पाटील मॅनेजर यांना सांगते की हो तो वेळेवर येणार होता, परंतु नक्की तो कामामध्ये अडकलेला असेल, परंतु तो मला बोलला होता की मी तुझी रेस सुरू होण्याच्या अगोदर येईल म्हणून. त्यावर आता पाटील मॅनेजर म्हणतात की हे बघ बाळा, अगं ज्यांचे फॅमिली मेंबर्स त्यांच्यासोबत नाही तर त्या बाळांना नाही धावता येणार ग. तेव्हा आता रमा ही सर्व ऐकत असते. तेव्हा आता पाटील हे आरोहीला म्हणतात की अगं तुझे पॅरेंट्स तुझ्या सोबत नाही, तुला स्पर्धेतून बाद तर व्हावंच लागेल. तेव्हा आता आरोही अगदी नाराज होऊन खाली मान घालते. रमाच्या अगदी खूप असं पोटामध्ये तुटते. तिला आता वाईट वाटतं, कारण ती स्वतःचीच मुलगी आहे हे अजूनपर्यंत तिला माहिती नसते, पण तरीसुद्धा आरोहीबद्दल एक असं वेगळी स्पर्श तिला जाणवत असतो. तेवढ्यात आता रमा ही आरोही जवळ येते आणि विचारते की काय झाले. पाटील मॅनेजर सुद्धा तेथेच उभे असतात. तेव्हा आता रमाला बघून ह्या म्हणजे आरोहीला इतका आनंद होतो, तिच्या चेहऱ्यावर हसू येते आणि हसून विचारते की परी तू. तेव्हा आता रमा म्हणते की हो. रमा सुद्धा हसते. तेव्हा आता पाटील मॅनेजर सांगतात की अहो मॅडम हे बघा, हिच्यासोबत कोणतंही अगदी फॅमिली मेंबर नाही आले, त्यामुळे मी म्हणून हिला सांगितले की हिला ह्या स्पर्धेमध्ये धावता नाही येणार म्हणून. त्यावर आता रमा सुद्धा प्रेमाने विचारते की आरोही बाळा अगं काय झाले, कोण येणार आहे तुझ्याबरोबर धावण्यासाठी. आरोही सांगते की मॅडम माझा बाबा येणार आहे. तर आता रमा म्हणते की अगं थोड्याच वेळात आता रेस तर सुरू होणार आहे, कधी येणार आहे बरं ते. तेव्हा आता आरोही सांगते की हे बघा बाबा नक्की येणार आहे, त्याने मला प्रॉमिस केलेले आहे तू नक्की येईल. तेव्हा आता पाटील मॅनेजर म्हणतात की अगं आरोही पण लेट जर झाले तर तुला नाही धावता येणार ग, मग तुला बाजूला बसावे लागेल. त्यानंतर आता इकडे अक्षयला सुद्धा आरोही तिकडे वाट बघत असेल याची आठवण होते. एकतर आता ही मुलांच्या म्हणजे खाण्यापिण्याची सर्व जबाबदारी आणखीनच वाढलेली आहे. आता ही जी काही पदार्थ आहे वेळेतच मला त्यांना अगदी ऑर्डर केल्याप्रमाणे द्यावे लागतील, त्यामुळे आता उशीर तर खूप होईल. आरोही सुद्धा वाटच बघत असेल. नक्की आता काय करू असा प्रश्न आता अक्षयला पडतो. आता अक्षयला वाटतं की खरंच आपल्याला जाण्यासाठी तर उशीर होणार आहे. आरोही बिचारी वाट बघून अगदी स्पर्धेतून बाद सुद्धा होऊ शकते, परंतु आता एक म्हणजे आरोहीची समजूत तर मी काढू शकतो, परंतु हा जॉब जर माझ्या हातातून गेला तर मात्र अवघड होईल.
त्यामुळे आता आरोहीच्या स्पर्धेला मला जाता येणार नाही, म्हणून आता अक्षयला वाईटसुद्धा वाटतं. परंतु आता हा जॉबसुद्धा जायला नकोय, म्हणून ते काम तो पूर्ण करण्याचं ठरवतो. आणि तेवढ्यात आता स्पर्धेला सुरुवात होते. तर आता मॅडम अनाऊन्स करून सांगतात की हे बघा, दुसरीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसोबत अगदी रेसला तयार राहावे. तेव्हा आता रमा हे ऐकते. रमाला आता आरोहीबद्दल खूप वाईट वाटतं आणि आरोहीचा बाबासुद्धा अजूनपर्यंत आलेला नसतो. मॅडम आता म्हणतात की हे बघा, स्पर्धा सुरू होण्यासाठी शेवटचे काहीच सेकंद बाकी आहेत, चला आता तयारीला लागा. तेव्हा गोलू आपल्या आई आणि बाबांसोबत तेथे ग्राउंडवर येतो आणि बाकीचे स्पर्धेमध्ये भाग घेतलेले विद्यार्थी सुद्धा आपल्या पॅरेंट्स सोबत तेथे येतात. त्यावर आता पाटील मॅनेजर हे आरोहीला सांगतात की हे बघा बाळा, अगं आता तर अगदी स्पर्धा सुरू होणार आहे, वेळ संपत आली, चल आता तुला नाही धावता येणार. त्यानंतर आता इकडे आरोही तर खाली मान घालून उभी असते. तर अक्षय आता सगळी काही बॉक्स रेडी करतो आणि आता जे जवान आहे मॅनेजर, तर त्यांना म्हणतो की हे बघा सर, रेस तर आता सुरू होईल, त्यामुळे प्लीज मी तिकडे जाऊन येऊ का. परंतु आता ते कॅन्टीन मॅनेजर म्हणतात की अहो, आता अजून पुढची सर्व तयारी करायची आहे, मुलांना खायला वेळेवर कधी देणार आणि येऊन तुम्ही सर्व तयारी कधी करणार बरं. अक्षय म्हणतो की अहो, काही बॉक्स तिकडे पाठवून दिलेले आहेत आणि थोडेसे राहिलेले आहेत, तोपर्यंत मी लगेच येतो. कारण हे बघा, माझ्या मुलीने रेसमध्ये भाग घेतलेला आहे आणि मला सुद्धा तिकडे जाणं खूप अगदी आहेच, त्यामुळे मी प्लीज आत्ता जातो आणि असा येतो. त्यावर आता कॅन्टीन मॅनेजर म्हणतात की बरं ठीक आहे, या तुम्ही लवकर या. अक्षयला इतका आनंद होतो. अक्षय लगेच आता त्यांना पुढचं सगळं काही समजावतात आणि लगेच आता तेथून धावतच अगदी हसत निघून जातो. त्यानंतर आता इकडे आरोही बरोबर खेळायला अजूनपर्यंत कोणी आले नाही, म्हणून रमाचा जीव अगदी कासवीस होतो. आणि त्या दिवशी आरोही आणि तिची जी काही अगदी भेट झालेली आहे परीच्या वेशामध्ये, आणि आता हे सर्व काही रमाच्या अगदी डोळ्यासमोर येत असते. त्या क्षणाची आता रमाला आठवण होते. सर्व काही आठवून आता रमा आरोहीकडे एक सेकंद बघत असते आणि ती पाटील मॅनेजर यांना म्हणते आरोही धावणार. तेव्हा आता आरोहीला खूप असा आनंद होतो. पाटील मॅनेजर विचारतात की मॅडम, ती तर एकटी आहे, मग ती कशी धावणार. तर रमा सांगते की हे बघा, ती एकटी नाही, मी आहे ना तिच्याबरोबर, मी धावणार तिच्यासोबत. तेव्हा आता पाटील मॅनेजर विचारतात की अहो मॅडम, परंतु तिचे पॅरेंट्स. त्यावर आता रमा म्हणते की हो, मी आहे तिची पॅरेंट. आता पाटील मॅनेजर यांना सुद्धा हसू येते आणि ते सुद्धा खुश होऊन आरोहीकडे बघत असतात. आरोहीला तर खूपच आनंद होतो. तेव्हा आता रमा पाटील मॅनेजरला म्हणते की हे बघा, मी जर तिच्याबरोबर धावले तर काय प्रॉब्लेम आहे, म्हणून लगेच आता ती आरोहीला हात पकडण्यासाठी पुढे हात करते. तेव्हा आता आरोही सुद्धा आपल्या आईच्या म्हणजे रमाच्या हातामध्ये हात देते. आता दोघी मायलेकींनी एकदा एकमेकींचा अगदी हात घट्ट पकडून ठेवलेला असतो. नियतीने जणू या दोघींना अगदी एकमेकींच्या जवळ आणलेले असते. दोघींना सुद्धा खूप आनंद होतो आणि तो मायेचा स्पर्श अगदी त्यांना वेगळाच वाटतो. तेव्हा आता आरोहीला काही माहिती नसते आणि रमाला सुद्धा माहिती नसतं की आपण दोघी एकमेकींच्या मायलेकी आहोत म्हणून. दोघी आता लगेच तयार होतात, एकमेकींकडे बघून खुश होऊन हसतात. मला खूप असा आनंद होतो. ती आरोहीचा हात असा घट्ट पकडून तिला मैदानावर घेऊन येते आणि आरोहीचे हात दोन्ही घट्ट पकडून म्हणते की आरोही, आपल्याला आज मात्र जिंकायचं आहे बरं का. रमा म्हणते की आजच्या दिवस मी तुझी. तर लगेच आरोही म्हणते की आई. आता आई म्हटल्यानंतर रमाचा वेगळाच काहीतरी अगदी चेहरा अगदी असा नर्वस होतो. तिला आपल्या मुलीची आठवण होते. तर आरोही परत म्हणते की हो ना आई. आई हा शब्द म्हटल्यानंतर आता रमाच्या जे काही मातृत्व आहे तर ते अगदी उफाळून येते. तिला आपल्या मुलीची म्हणजे आरोहीचीच खूप आठवण येते. तेव्हा आरोही इतक्या प्रेमाने आता तिला अगदी घट्ट मिठी मारते. तेव्हा आता आरोही इतकी खुश होऊन म्हणते की बाप्पा, जोपर्यंत माझ्या आईचा हात माझ्या हातामध्ये आहे तर जगातील कुठलीही स्पर्धा मी जिंकू शकते, हो की नाही आई. आता सारखी ती आई आई करत असते. रमाला तसतसे अगदीच्या डोळ्यातून आनंद अश्रू येत असतात. रमा प्रेमाने अगदी तिच्या गालाला हात लावते आणि आता डोळ्यातील पाणी पुसून म्हणते की चल चल लवकर. आपला पदर आता तो कमरेला खोसते आणि लगेच आरोही बरोबर धावण्यासाठी तयार होते. आणि तेवढ्यात आता मॅडम अनाऊन्स करून सांगतात की आज मात्र सर्व जिंकलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी बक्षिसं आहेत, परंतु सर्वात प्रथम येणाऱ्या ज्या फॅमिली आहे तर तिला मात्र अगदी मानाची ट्रॉफी दिली जाईल. तेव्हा आता गोलू तर अगदी आनंदाने उड्या मारत असतो आणि सर्व विद्यार्थी सुद्धा. मॅडम म्हणतात की स्पर्धेत कधी आई थकून जाते तर कधी बाबा, कोणती फॅमिली आता शेवटपर्यंत टिकून राहते, चला तर बघूयात. आणि चला आता रेस सुरू होत आहे. आई आणि बाबांनी आपल्या मुलांसोबत धावायचं आहे आणि त्या तयार होण्यासाठी सांगतात.
आता 3, 2, 1 असे आकडे मोजून आता सर्वजण टाळ्या वाजवतात आणि स्पर्धेला सुरुवात होते। तेव्हा मात्र आता आरोही आणि रमा एकमेकींचा हात धरून अगदी धावत असतात, ते पण अगदी आनंदाने। तेवढ्यात अक्षय तेथे येऊन पोहोचतो आणि आता अक्षय तेथे येऊन पोहोचल्यानंतर आता तो बघतो तर आरोही धावत असते, परंतु आरोहीच्या हातात हात कुणाचा आहे, ती कुणाबरोबर धावते असं तो आता तिकडे बघत विचार करतो। अक्षय आता म्हणतो की मला येण्यासाठी आता उशीर झाला म्हणून आरोही दुसऱ्या कुणाचा तरी हात धरून पळते, म्हणून अक्षय लगेच मागून येतो आणि आरोहीचा हात पकडतो। तेव्हा आता आरोही लगेच अगदी आनंदाने म्हणते की बाबा। तर आता एकीकडून आता रमाने हात धरलेला असतो आणि अक्षयने। आता मात्र आरोहीला खूप असा आनंद होतो, परंतु जेव्हा आता धावता धावता रमा आणि अक्षय या दोघांचं लक्ष एकमेकांकडे जाते तर त्या दोघांना आता धक्काच बसतो। दोघे आता स्तब्ध होऊन एकमेकांकडे बघतच असतात। गेल्या आता 7 वर्षातून आता ह्या दोघांची भेट झालेली असते, एकमेकांच्या समोरासमोर आज ते आलेले असतात। तेव्हा आता आरोही खूप ओरडते, अरे तुम्ही दोघं असे का थांबलेत, चला ना प्लीज, मी हारेल चला ना। अक्षय आणि रमा तर एकमेकांकडे बघतच असतात। आरोही आता म्हणत असते की हे बघा मी तुम्हाला हरलेली चालेल का। त्यावर आता रमा म्हणते की नाही बाळा, तुला मी नाही हरवून देणार। अक्षय म्हणतो की परंतु हे मी नाही होऊन देणार। शेवटी आरोही त्यांना अगदी ओढते आणि लगेच आता शेवटी आरोहीसाठी त्यांना धावावेच लागते। आता रमा लगेच अगदी तयारच असते। आता अक्षय रमाकडे बघतो आणि रमा अक्षयकडे, आणि आता आरोही बरोबर धावत असतात आणि आता अगदी थांबून सुद्धा या जे काही आरोही आणि तिची फॅमिली आहे तर ती सगळ्यांच्या पुढे धावते आणि आता आरोही मात्र बिचारी जिंकलेली असते। आरोही इतक्या आनंदाने उड्या मारते की हो मी जिंकले। तर अक्षय आणि रमा एकदम स्तब्ध झालेले असतात, सर्वजण टाळ्या वाजवत असतात आणि आता सगळी मुले सुद्धा अगदी आनंदाने आरोहीचं नाव घेऊन ओरडत असतात, टाळ्या वाजवतात। आरोही इतकी तिला आनंद झालेला असतो। आज मात्र ती स्पर्धा सुद्धा जिंकलेली असते आणि तिचे आई आणि बाबा सुद्धा तिला भेटलेले असतात। आरोही आता म्हणते की माझे बाबा आणि आई दोघे सुद्धा मला अगदी जिंकवायला आलेत, म्हणून ती आनंदाने उड्या मारते। तेव्हा आता रमाला खूप असा आनंद होतो। रमा म्हणते की म्हणजे आरोही माझी मुलगी आहे तर। तेव्हा आता अक्षय रमाकडे रागाने बघत असतो आणि मनात म्हणतो की आरोही रमाला आई म्हणते, मग तिला कसे कळले की ही तिची आई आहे म्हणून। अक्षय आता रमाकडे बघत असतो तर रमा सुद्धा रागानेच अक्षयकडे बघत असते, कारण अक्षयला आता 7 वर्षाची इरावतीने जो काही गैरसमज करून दिलेला आहे तर अगदी त्याला अजूनपर्यंत ते सत्य माहिती झालेलं नसते। कारण रमाची तेव्हा जी काही अवस्था असते तर त्याच वेळी साई जेव्हा तिला उचलून गाडीमध्ये टाकतो, तिची अगदी काळजी घेतो आणि ह्या अक्षयने मात्र तिच्याबद्दल गैरसमज करून ठेवलेला होता, हे सर्व काही आता त्याच्या पुन्हा डोळ्यासमोर येतो। रमा जाताना मात्र आपल्या मुकदम फॅमिलीच्या अंगणात आलेली असते एकदा अक्षयला बघण्यासाठी। तेव्हा मात्र आता अक्षयने तिचे फोटो कपडे सगळं काही जाळून टाकून तिच्या एकही आठवण घरात ठेवायची नाही आणि या घरात रमाचं परत नाव घ्यायचं नाही असे आता हे रमाने आपल्या डोळ्यांनी बघितलेलं असते। तिला सुद्धा त्या क्षणाची आठवण होते। रमाच्या डोक्यात मात्र तो सुद्धा राग असतो की अक्षय असे वागूच कसे शकतात, त्याची आता रमाला आठवण होते आणि तेवढ्यात आरोही तिला पुन्हा एकदा घट्ट मिठी मारते, ते पण आनंदाने। आणि अक्षयला सुद्धा रमाच्या अगदी डोळ्यातून पाणी येत असते, परंतु अक्षय आता म्हणजे त्याने तेव्हाच ठरवलेलं असतं की रमा माझ्यासाठी कायमची मेली। आता हे जे काही त्याला आठवते तेव्हा आता रमा ही रडत असते। तर आता मॅडम अनाऊन्स करून सांगतात की आजच्या हे मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आता आरोहीची टीम जिंकलेली आहे तर, आणि तिला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात येत आहे। तर रमा आणि अक्षय हे ऐकत असतात। आरोही तर आनंदाने उड्याच मारत असते। आरोही सोबत आहे तिचे वडील आणि आई असं म्हणणार, परंतु आता लगेच मॅडम पुढे म्हणतात की आर.के. मॅडम तुम्ही। आता अक्षयच्या लक्षात येते आणि तो मनात विचार करतो की आर.के. मॅडम म्हणजे रमा। सर्वजण टाळ्या वाजवत असतात। रमा आणि अक्षय एकमेकांकडे बघत असतात, म्हणजे आर.के. मॅडम नावाने ओळखली जाणारी ही तर आपली रमा आहे तर, हे अक्षयच्या लक्षात येते। तेव्हा आरोही आनंदाने उड्या मारत असते। तर रमा आता अक्षयला म्हणते की हे बघा, तिच्याबरोबर घरातील कोणीही धावत नव्हते म्हणून मी तिच्याबरोबर आले। तुम्ही तुमच्या मुलीसाठी लवकर येऊ शकत नाही का, अशी काळजी घेतात का तुम्ही तुमच्या मुलीची, असे रमा आता रागानेच विचारते। तर अक्षय आता रमाकडे बघतो तेव्हा मॅडम अनाऊन्स करून सांगत असतात की आजच्या ह्या स्पर्धेचं बक्षीस आहे आरोही देवधर आणि अक्षय देवधर यांना देण्यात येत आहे आणि त्यांना स्टेजवर बोलवण्यात येते। तर आता आरोही लगेच अक्षयचा हात पकडते आणि रमाचा सुद्धा हात पकडते आणि त्या दोघांना शेवटी ती स्टेजवर घेऊनच येते। तेव्हा अक्षय स्टेजवर येणार त्याच अगोदर तो आरोहीचा हात आहे तर रमाच्या हातातील काढून घेतो, हिसकावून घेतो आणि स्टेजवर येतो। रमा बिचारी आता स्टेजवर येण्याऐवजी खालीच उभी राहते। तर आता अक्षय एकमेकांकडे आता रमा सुद्धा बघत असते आणि अक्षय सुद्धा।
तेव्हा आता मॅडम म्हणतात की आपल्याला आर के मॅडम यांचं सुद्धा कौतुक करायला हवे, कारण आता ह्या मुलीसोबत आई नसताना ते स्वतः आई बनून आता ह्या मुलीसोबत धावल्या. त्यांनी स्वतः स्टेजवर यावे आणि आरोहीला शिंदे मॅडम यांच्या हस्ते ट्रॉफी देण्यात यावी आणि आर के मॅडम यांना कृपा करून स्टेजवर बोलवण्यात येते. शेवटी आता रमाला इतकं वाईट वाटत असतं आणि आता जे काही आहे तर ते अगदी एक तिच्या डोळ्यासमोरच घडलेले असते. तेव्हा आता अक्षयच्या हातातील हात काढून आता आरोही लगेच रमाचा हात पकडायला तिला स्टेजवर घेऊन यायला लगेच खाली जाते. अक्षय म्हणतो की आरू आरू. त्यावर आता आरोही रमाचा हात पकडते आणि म्हणते की मॅडम अहो मला माहिती आहे की तुम्ही माझ्या आई नाही. खरं तर आज माझी आई जर माझ्यासोबत असती तर तिने मला जिंकून दिले असते. आज मला खूप आनंद झाला असता, परंतु माझी आई माझ्यासोबत नाही म्हणून आरोही इतकी नाराज होऊन म्हणते आणि खाली मान घालते. तसंच हे रमाचा जीव अगदी तुटतो आपल्या मुलीसाठी. आता कसं बाळा मी तुला सांगू की मीच तुझी ती आई आहे, तुला सोडून जाणारी. आरोही पुढे म्हणते की मॅडम तुम्ही वेळेत आलात आणि तुम्ही मला म्हणालात की ह्या स्पर्धेसाठी तुम्ही माझी आई असणार आहे. आता तसतसा अक्षयचा जीव खूप तुटत असतो. आता रमाला ह्या मुलीपासून लांब ठेवायचे, आपल्या मुलीपासून, आपल्या आरोहीपासून, म्हणून त्याचा जीव अगदी तुटत असतो. आरोही म्हणते की हे बघा मॅडम तुम्ही मला तर जिंकून सुद्धा दिले, मग जे बक्षीस आहे ते प्लीज घ्यायला या ना स्टेजवर, या ना प्लीज मॅडम अहो या ना. म्हणून आता रमाच्या डोळ्यात खूप पाणी येत असते आणि शेवटी आरोहीचा हात धरून ती स्टेजवर येते. सर्वजण टाळ्या वाजवतात. आता मॅडम ह्या पाटील सरांना त्यांचा एकत्र असा फोटो सुद्धा काढायला सांगतात. तेव्हा आता आरोही ती ट्रॉफी पकडते आणि रमा तिला हात लावते. आता आरोही म्हणते की बाबा अरे ये ना हात लाव ना. तेव्हा अक्षय तर रमाकडे एकटक बघत असतो आणि रमा मात्र अक्षयकडे बघता बघता आता समोर बघते आणि त्यांचा आता छान असा फॅमिलीचा फोटो काढला जातो आणि आता सर्वजण टाळ्या वाजवतात. अक्षय रागानेच आरोहीला थोडासा बाजूला अगदी ओढतो आणि ट्रॉफी सुद्धा, आणि रमाकडे रागाने बघत असतो. रमाला खूप वाईट वाटतं. रमा आता तेथून लगेच अगदी निघून जाते. आरोही विचारते की बाबा अरे मॅडम का निघून गेल्यात रे. अक्षय रागाने म्हणतो की त्यांची ती जुनी सवय आहे, त्या अशाच रागाने निघून जातात, काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून त्या निघून गेल्या असतील, म्हणून तो आरोहीची समजूत काढतो. त्यानंतर आता रमा इकडे अगदी येत असते आणि तेव्हा तिला अगदी सर्व काही आठवते. तेव्हा ती स्वतःला म्हणते की मी म्हणाले होते एक ना एक दिवस माझी मुलगी माझ्या स्वतःच्या समोर येऊन उभी राहील, तरी सुद्धा मी तिला नाही ओळखणार. आरोही माझी मुलगी आहे. आता जे काही परी बनून आता रमा तिच्या समोर आलेली असते. आरोहीला किती आनंद झालेला असतो. आरोहीने आपल्याला ओळखलेलं असतं, परंतु आपण आरोहीला ओळखलेले नाही याचं रमाला खूप असं वाईट वाटते. आतापर्यंतच्या आरोहीच्या बरोबर घालवलेले प्रत्येक क्षण रमाला आता आठवतात. जेव्हा आता रमाने तिच्या 2 वेण्या घालून दिलेल्या असतात, तिला त्या खूप आवडतात आणि ती म्हणते की या अगोदर कधीही मला अशा 2 वेण्या कोणीही मला बांधून दिलेल्या नाहीत आणि मला हे वेण्या खूप आवडल्या, उद्यापासून अशा 2 वेण्या मी बांधणार असे आरोही अगदी प्रेमाने म्हणलेले असते. रमाला ते सर्व काही आता आठवत असते. आणि आता मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता रमा ही कॅबिन मध्ये असते आणि अक्षयला तेथे बोलावून घेते. तेव्हा आता अक्षय रमासमोर येऊन उभा राहतो. तर आता रमा म्हणते की मिस्टर अक्षय देवधर. तेव्हा आता अक्षय मनात म्हणतो इतक्या वर्षापासून ही माझ्या अगदी समोर उभी आहे, तरी सुद्धा आज अशी बोलते आणि दुसऱ्या नावाने मला अगदी हाक मारते. तेव्हा आता रमा विचारते की तुम्ही कसे आहात. तर अक्षय म्हणतो की हो मस्त आहोत, आम्ही रस्त्यावर आलो, भिकेला लागलो आणि हे बघा मॅडम अहो तुमच्या शाळेमध्ये मी एक कुक म्हणून काम करतोय आणि जर मला माहिती असतं की येथे आल्यावर तुमचं थोबाड बघावं लागेल, जर असं माहिती असतं तर मी येथे बाप जन्मात आलो नसतो, म्हणून तो आता रागाने जायला निघतो. तर रमा म्हणते आले आहात तर येथे थांबा आणि हा माझा शब्द आहे की मी कधीही तुमच्या समोर नाही येणार. त्यानंतर आता शशिकांत इकडे इरावतीला म्हणतो की हे बघ आपली आरोही कुणामुळे जिंकली आणि आता अख्खं आरोही म्हणजे अख्खी स्पर्धा जिंकलेली आहे तर ते या आर के मॅडममुळे. आणि ह्या कोण आहे तुला माहिती आहे का, आपली रमा आहे ही अण्णासाहेब कर्णिक यांची मुलगी आणि ती तर आपली रमा आहे. इरावती जेव्हा आता रमाचा फोटो बघते तर तिला तर धक्काच बसतो, तिच्या पायाखालची जमीन सरकते. आता मित्रांनो शशिकांतने सुद्धा आता ओळखलेलं असतं आणि इरावतीच्या समोर सुद्धा आता रमाचं हे सत्य आलेले असते. तेव्हा मित्रांनो आता इरावतीचा अगदी सर्व काही हा पापाचा घडा तर भरलेला असतो आणि शेवटी आता रमा सर्वांच्या समोर इरावतीचं हे पाप जे काही केलेले आहे तिने तर ते कसे सत्य घेऊन येते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.